आज आपण बनवूया वरणपोळी. त्यासाठी मी घेतले गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठामध्ये आपण हळद, तिखट, मीठ, थोडा ओवा व जिरं हे टाकून चांगलं मळून घ्यायचे. चपात्यासाठी जसं पीठ लागते त्याचप्रमाणे मळायचे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. ही रेसिपी लवकर होते. तुम्हाला जर कधी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे बनवू शकता. पटकन होतं आणि पोट पण भरतं याच्याने. पोरांना पण, तुमच्या मुलाला पण हे चांगलं आवडेल. नक्कीच ट्राय करा ही रेसिपी तुम्ही. आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे. झाकण ठेवूया आपण थोड्या वेळ तरी. आता आपण तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही हे बनवून घ्यायचे. गोल बनवून घ्यायचे चकलीच्या प्रमाणे. गोल गोल चकलीप्रमाणे बनवून घ्यायचे. पाहिजे ते आकार तुम्ही देऊ शकता ह्याला. लाटून पण तुम्ही त्याची काप करू शकता किंवा हातानेच गोल गोल पुरीसारखं करून घ्यायचे. या पद्धतीने आपण हे सगळं बनवून घेणार आहोत. आधी हातानेच असं पुरीसारखं करून घ्यायचं. आता आपण या सर्व पिठाचे पहिले हे सगळं फळं बनवून घेऊया. नंतर फोडणी द्यायचे. तुम्ही हे वरणामध्ये पण बनवू शकता किंवा फोडणीच्या वरणात पण छान तिखट असंही बनवू शकता. काही जण हे गुळाच्या ह्याच्यामध्ये बनवतात, गोड बनवतात. आपण हे तिखट बनवणार आहोत. आता सगळ्या पिठाचे आपण पहिले हे बनवून घेऊया फळं. रोज रोज वरण भात चपाती खायचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळही घ्यायला लागत नाही. आता या पद्धतीने आपण सगळे आकार देणार आहोत त्या पिठाला. आपण थोडीशी लाटून पण करणार आहोत. आता जरा बाजूला ठेवूया. लाटून करून घेऊया आपण थोडेसे. थोडंसं जाडच लाटायचं, जास्त पातळ लाटायचं नाही आहे. नाहीतर ते तुटतात. ते थोडं जाडच ठेवायचे. आता आपण काप करून घेऊया त्याचे. काप पण थोडेसे मोठेच ठेवायचे आहेत करताना, जास्त बारीक करायचे नाही आहेत. या पद्धतीने आपण काप करून घेऊया. आता आपले सगळे फळं बनवून झालेत. आपण आता फोडणी देणार आहोत पहिला. या पद्धतीने सगळं बनवून घ्यायचे. आधी तुम्हाला पाहिजे ते आकार तुम्ही बनवायचे. आता आपण फोडणीसाठी तयारी करून घेऊया. कांदा कापून घेऊया, टमाटा, अद्रक लसूण करून बारीक ठेचून घेऊया. या पद्धतीने आपण सगळी फळं बनवून घेतली आहेत. अजून थोडेसे करून घेऊया. सगळे पिठाचे एकदाच करून घ्यायचे. ते एकमेकांना चिकटावं नाही म्हणून थोडंसं पीठ पण लावायचं आहे त्याला. आता आपण तेल गरम करायला ठेवूया एका ठिकाणी. जिरं मोहरी टाकूया, कढीपत्ता टाकूया, चिरलेला कांदा टाकूया, अद्रक लसूण टाकूया. बारीक ठेचून घ्यायचे अद्रक लसूण पण.
कांदा चांगला परतून घेऊया पहिला. अद्रक लसूण पण. कांदा चांगला परतला आपण टमॅटो टाकून घेऊया. मीठ टाकूया आता चवीनुसार. मीठ टाकूया. थोडंसं हिंग. तिखट तुम्हाला पाहिजे तर त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. जास्त तिखट पाहिजे असेल जास्त तिखट पण टाकू शकता. हळद टाकूया. आता ते चांगलं हलवून घेऊया. पाणी टाकूया. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण हे फळं सोडणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्ही हे फोडणीच्या वरणात पण करू शकता. वरण असं फोडणी द्यायचं आणि मग त्यात ते फळं सोडायचे. आता आपण हे फळे त्यात सोडणार आहोत. पहिले जे जाड जाड आपण चकत्या वगैरे बनवतो ते सोडणार आहोत आपण. जे पातळ असे काप केले ते आपण नंतर सोडणार आहोत कारण ते लगेच शिजतात. पहिले हे शिजून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं आपण पहिले हे शिजून घेऊया. एक एक करून सगळं सोडायचं. पाणी उकळल्यानंतरच हे टाकायचे जेणेकरून ते खाली चिपकणार आहे. आता 2 ते 3 मिनटं आपण हे ठेवणार आहोत. आता जे चकत्या केल्यात आपण शंकरपाळ्यासारखे आपण आता त्यात ते पण टाकणार आहोत. आता हे आता थोडंसं शिजलं आहे. आता ते पण टाकून देऊया आपण. हे लवकर शिजतात म्हणून हे नंतर टाकायचं आहे. एक एक करून सोडूया आपण ह्याच्यामध्ये जेणेकरून ते चिपकणार नाही. आता 2 ते 3 मिनटं आपण असंच ठेवणार आहे. ते चांगलं शिजून द्यायचं आहे. हे तयार झालेत वरणफळं. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि हे गरम गरमच खायला खूप छान लागतात. तर नक्कीच ट्राय करा ही वरणफळं. तुमच्या मुलांनाही पण फार आवडेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.